शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये बेरी साईजला थोडक्यात व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये बागेमध्ये मण्याची साईज चांगली मिळाली, लस्टर टिकून ठेवून आपल्याला शुगर कशी वाढवता येईल आणि त्यासाठी आपण कोणते दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. आपण जर बघितलं या ठिकाणी जर तुम्ही बघताय 18-19 mm साईज आहे. अशा पद्धतीत आपण पेपर रॅपिंग न करता लस्टर चांगलं आहे, याला कलर येऊ द्यायचा नाही, दुधी कलरचं लस्टर आपल्याला ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे ही जी साईज आपल्याला दिसते 20 mm ची साईज आहे. कडाच्या पुढं काडी चांगली परिपक्वता आहे. पण इथं जर शेतकऱ्यांना अडचण येते की शुगर लागत नाही आणि कलर येण्याची दाट शक्यता आहे. मग रशिया असेल म्हणजे डोमेस्टिक मार्केट असेल तुमचं, रशिया गोल्फ कंट्रीचं मार्केट असेल, तिथं आपल्याला दुधी कलरचं लस्टर आपल्याला ठेवायचं आहे आणि चांगली शुगर आणायची आहे. त्यासाठी आपण मित्रांनो काय केलं पाहिजे हे बघा. आता इथं जर बघितलं आपण, हे बघा, हे जे लस्टर आहे, ही लस्टर, ही साईज आणि याच्यामध्ये शुगर आपल्याला कमीत कमी 14 ते 15 ब्रिक शुगर ही बॉटमला आली पाहिजे. वरती टॉपला आपल्याला 17-18 ब्रिक शुगर 5-6 दिवसात आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण जमिनीतून काय केलं पाहिजे, ऍप्लिकेशन काय दिलं गेलं पाहिजे आणि फवारणीच्या माध्यमातून हे जे पानं दिसत आहेत हे चांगले कसे ठेवले गेले पाहिजे. त्यासाठी 2 ते 3 फवारण्या तुम्हाला 2-2 दिवसाच्या अंतराने करायचे आहे. आणि 2 जमिनीच्या माध्यमातून ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना मित्रांनो, पहिलं ऍप्लिकेशन पाणी देऊन घ्यायचंय, ड्रिपच्या माध्यमातून पाणी देऊन घ्यायचंय आणि या ड्रिपर खाली 2-2.5 तास पाणी दिलं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ड्रिंचिंग करायची आहे. एकरी तुम्हाला त्या ठिकाणी जर 11 ब्रिक शुगर असेल तर 14 ब्रिक्स 3 दिवसात मिळवायची असेल तर एकरी 2 लिटर ड्रिंचिंगच्या माध्यमातून एकरी 2 लिटर शुगर स्टार आणि 5 किलो PMS हे ड्रिंचिंग करून घ्यायचंय. ड्रिंचिंग करताय त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला वरतून फवारणी करायची आहे. एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे. एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे. एकरी 400 लिटर पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो. 1 लिटर शुगर स्टार 400 लिटर 500 लिटर पाण्यामधून 1.5 ते 2 लिटर ताजं, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी आपण ज्यावेळेस गाईचं दूध काढतो, गावरान गाय असेल, जर्सी असेल, तुमचं काय असेल नसेल, त्या गाईचं दूध ताजं न तापवलेलं ताजं दूध काढलेलं 1.5 ते 2 लिटर 400 लिटर पाण्याला आणि त्याच्यासोबत 300 ते 400 मिली तुम्हाला घ्यायचंय कोलर पोटॅश. 300 ते 400 ग्रॅम कोलर पोटॅश 1 लिटर शुगर स्टार 400 ते 500 लिटर पाण्याला आणि 1.5 ते 2 लिटर दूध. किंवा दूध उपलब्ध नाहीये, एक बाजारामध्ये किराणा दुकान असेल, मेडिकलमध्ये तुम्हाला अमूल सारख्या कंपनीचं, म्हणजे इथं परत अमूलचं प्रमोशन करतोय असं काही म्हणायचं नाही, चांगल्या कंपनीचं त्या ठिकाणी दूध पावडर घ्या. ती कोमट पाण्यामध्ये अर्धा पाऊण लिटर पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये ती पावडर 500 ग्रॅम भिजत टाका. त्याचं चांगलं ढवळून घ्या. ते पाणी घ्या दुधाचं आणि त्याच्यासोबत 1 लिटर शुगर स्टार आणि त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे 300 ते 400 500 ग्रॅम पर्यंत कोलर पोटॅश घ्या. पोटॅशियम सोनेट 600 ते 800 ग्रॅम घेऊ शकतात. 100% 3 ते 4 ब्रिक्स शुगर तुम्हाला वाढायला त्या ठिकाणी मदत होईल. आणि त्याच दरम्यान तुम्हाला एक महत्वाची 2-3 दिवसांनी फवारणी करायची. हार्वेस्टिंगच्या अगोदर 200 लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो. मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, डायरेक्टर हे सीवीड 500 मिली, कॉम्बीफर्ट हे जे मायक्रोन्यूटन आहे 100 ग्रॅम. हे काय करणार, तुमचं लस्टर टिकून ठेवणार, तुमच्या पानांची गुणवत्ता चांगली ठेवणार, तुमच्या पानांच्या रनेंद्रियांची उघडझाप चांगली ठेवणार आणि त्याच्यामुळं जे तुम्ही खालून ड्रिपचं ऍप्लिकेशन ड्रिंचिंगच्या माध्यमातून देताय, त्या ड्रिंचिंगच्या माध्यमातून दिलेलं एकरी 2 लिटर शुगर स्टार 5 किलो PMS याच्या माध्यमातून तुमची जर 10-11 ब्रिक शुगर असेल, सकाळी 10-11 ब्रिक शुगर लागते, दुपारी 12-13 लागते, तर हे ऍप्लिकेशन दिल्यावर 4 दिवसांनी तुम्हाला सकाळी 13-14 ब्रिक शुगर मिळेल आणि दुपारी 15-16 ब्रिक शुगर मिळेल आणि आपला हार्वेस्टिंगला आणि आपला चांगला माल, चांगला लस्टर त्या ठिकाणी राहील. आणि या वर्षीचा विचार करता तुमचं रशियाचं काम असेल, तुमचं युकेचं काम असेल, तिथं आपल्या काही कारणास्तव आपल्याला शुगर त्या ठिकाणी लागत नाही आणि त्यामुळं पेपर रॅपिंग आपण केलं नाही आणि कलर येतोय आणि कलर आल्यानंतर आपल्याला तो माल देशांतर्गत बाजारपेठेला 20-25 रुपये कमी रेटने विकायची वेळ येऊ नये. आणि 20 रुपये जरी रेट कमी झाला, एकरी आपला जर 70-80 साधारणतः 50 क्विंटल जरी माल असला तरी 1 लाखाचं नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्याचं होऊ नये. तिथं एक 10-12 हजार रुपये खर्च जर अंतिम टप्प्यामध्ये तुमचा जर वाढला तर शेतकरी बांधवांनो, या फवारण्या तुम्हाला खरड छाटणीनंतर देखील चांगल्या गर्भधारणेसाठी काम त्या ठिकाणी करणार आहे.
कारण 3-4 गोष्टी अशा महत्त्वाच्या आहे की आपण हे बघा, हे जे पान तोडलं, याच्यात क्लोरोफिल किती जिवंत राहिलाय. आपण जर असं चोळलं, हे चोळतोय आपण, त्याच्यातून रसच निघत नाहीये, म्हणजे क्लोरोफिल पूर्ण मेलेला आहे. पानांच्या म्हणजे ज्या काही त्या ठिकाणी अन्न निर्मितीची जी शक्ती आहे ती कमी होते. ती शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला 200 लिटरला डायरेक्टर 500 मिली, त्या ठिकाणी डायरेक्टर 500 मिली 200 लिटरला, कॉम्बिफॉर्ट 100 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या. पानातील क्लोरोफिल चांगलं राहिलं पाहिजे, पानांच्या रनंद्र्यांची उघडझाप चांगली राहिली पाहिजे, अन्न निर्मिती ही हार्वेस्टिंग पर्यंत चांगली राहिली पाहिजे, म्हणजे माणूस मरेपर्यंत माणसाचा श्वासोच्छ्वास चांगला राहिला पाहिजे. थोडक्यात अशा गोष्टी खूप सांगण्यासारख्या आहेत, पण ते उदाहरणं इथं जुळत नाही, म्हणून थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, असं लस्टर, चांगली क्वालिटी आणि चांगलं त्या ठिकाणी लस्टर मिळून चांगली शुगर आपल्याला आपल्या मण्यामध्ये, आपल्या बेरीमध्ये आणि वॉटर बेरीज होऊ न देता चांगल्या पद्धतीत जर काम करायचं असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी देऊन घेतल्यानंतर 100% ड्रिंचिंग, एकरी 2 लिटर शुगर स्टार, 5 किलो PMS अशा पद्धतीने ड्रिंचिंगच करा. आणि ड्रिंचिंग करताना झाडाच्या ह्या बाजूला अर्धा लिटर पाणी, ह्या बाजूला अर्धा लिटर पाणी, म्हणजे एकरी 1000 लिटर पाणी, 2 लिटर शुगर स्टार, 5 किलो PMS हे सगळं 1000 लिटर पाण्यामधून बागेला गेलं पाहिजे. ड्रिंचिंगच्या माध्यमातून जर ड्रिंचिंग केलं, थोडासा मजुरीचा खर्च वाढेल, पण वरती तुम्हाला रिझल्ट 3 दिवसात दिसल्याशिवाय राहणार नाही. हा एक बऱ्याचशा 3-4 वर्षापासून तुमच्यापर्यंत प्रयोग घेऊन येताना आजचं हे वर्ष असं आहे मित्रांनो, 2025-26, 2025 ऑक्टोबर सप्टेंबरला बऱ्याचशा बागा उभ्या आहेत आणि त्या बागा पुढच्या वर्षी कशा चांगल्या आणता येतील, त्यासाठी खरड छाटणीचं नियोजन कसं करायचं आणि खरड छाटणीमध्ये चांगली गर्भधारणा आपल्याला कशी करता येईल, जेणेकरून पाऊस किती येऊ द्या आणि तरी माल आपल्याकडे चांगल्या पद्धतीने आला पाहिजे आणि तो निरोगी राहिला पाहिजे, त्या संदर्भात येत्या काही दिवसात एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देईल. आजचा हा व्हिडिओ, मण्यामध्ये साईज मिळाली, लस्टर मिळत नाहीये, कलर यायला लागला, शुगर मिळत नाही, मग त्यासाठी कलर आणि लस्टर मिळून आपल्याला चांगली शुगर मिळवण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.